देशातील सगळ्यात मोठ्या बैलगाडी शर्यतीचा थरार सांगलीच्या बोरगाव येथे रंगलाय। डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांकडून भव्य दिव्य श्री नाथ केसरी बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले। सकाळपासून बोरगाव येथील 500 एकर मैदानावर बैलगाडी शर्यतींचा धुळा उडाला। 2500हून अधिक बैलगाडी या शर्यतीमध्ये सहभागी आहेत। बैलगाडीच्या शर्यती पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने बैलगाडी शौकीन दाखल झालेत। बैलगाडी शर्यतींच्या इतिहासातलं सगळ्यात मोठी बैलगाडी शर्यत पार पडत असते, म्हणजे या ठिकाणी महिला बैलगाडी शर्यतींचा थरार देखील रंगणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये या बैलगाडी शर्यतीचा मुख्य सोहळा पार पडणार असून बैलगाडी शर्यत संघटनेचे अधिवेशन देखील होणार आहे। फॉर्च्युनर, थार, ट्रॅक्टर, बुलेट सह 150 दुचाकी अशी कोट्यावधींची बक्षिसं अजून सकाळपासून वेगवेगळ्या गटांमध्ये या बैलगाडी शर्यती सुरू असून या बैलगाडी शर्यतींच्या मैदानात आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, चंद्रहार निडर आहे। आता त्याला आपल्याला लीडर बनवायचं, लीडर बनवायचं ना। बापू मगाशी म्हणाले मागच्या लोकांनी काय काय केलं त्यांनी सांगितलेलं आहे, मी त्याच्यात जात नाही। पण मी एवढंच सांगतो, हा एकनाथ शिंदे एकदा शब्द दिला की तो शब्द पूर्ण करतो। बाळासाहेब सांगायचे, शब्द देताना 10 वेळा 100 वेळा विचार करा, एकदा शब्द दिला की माघारी नाही। आणि म्हणून मैं एक तो कमिटमेंट करता नहीं, अगर एक बार कमिटमेंट कर दी तो फिर खुद की भी नहीं सुनता। त्यामुळे चंद्रहारच्या मागे हा एकनाथ शिंदे आणि पूर्ण शिवसेनेची ताकद त्याच्या मागे उभी आहे। आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, आता खरं तर सकाळी 7 वाजता या स्पर्धांना सुरुवात झालेली आहे। खरं सकाळी 7 वाजल्यापासून प्रेक्षकांचा लोंढा पूर्णपणे ह्या मैदानाच्या दिशेने आहे। आता जवळजवळ सकाळपासून जी गर्दी होती त्यात वाढ होत चाललेली आहे। जवळ 4 ते 5 लाख बैलगाडा शौकीन असतील, बैलगाडा मालक असतील या ठिकाणी आता उपस्थित आहेत। आणि खरं 3 वाजता आदरणीय आमचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेब इथे उपस्थित राहणार आहेत। त्यांच्या उपस्थितीमध्ये फायनलचा गट सोडण्यात येणार आहे। त्यावेळेस खरं ही गर्दी 7-8 लाखाच्या घरामध्ये जाईल। आणि आज खरं एक ऐतिहासिक मैदान, आम्ही जो खरं उद्देश ठेवून जे मैदान घेतलेलं आहे, उद्देश एकच, गोवन संवर्धन झालं पाहिजे या बैलगाडी शर्यतीच्या माध्यमातून, म्हणून आम्ही स्पर्धा घेतलेल्या होत्या आणि त्या स्पर्धा यशस्वी होताना आज आम्हाला पाहायला मिळते। किती स्पर्धक आलेले आहेत आणि काय काय बक्षीस आहेत? जवळजवळ त्या 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये 3000 बैलांनी सहभाग घेतलेला आहे। आणि इकडं जे आरत परतचं मैदान आहे त्यामध्ये जवळजवळ 500 ते 600 बैलांनी सहभाग घेतलेला आहे। असे जवळ आणि श्वानची स्पर्धा आहे, अशा अनेक स्पर्धा या ठिकाणी आहेत की सर्व पशुधन जे सांभाळतात, शेतकरी आपले सांभाळतात, त्याची जवळजवळ संख्या 5000च्या घरामध्ये गेलेली आहे। आणि प्रेक्षक 5 लाखापेक्षा जास्त झालेले आहेत। म्हणजे खरं शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचे असणारे विषय, बैलगाडी असेल, कुस्ती असेल किंवा श्वान स्पर्धा आपण, शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा खरं जो आदर सन्मान केलेला आहे हा शिवसेना पक्षाने केलेला आहे। या मैदानात लाडकी बहिणीचा देखील खरं तर आज ह्या बैलगाडी क्षेत्राला 400 वर्षाचा इतिहास आहे। ह्या संपूर्ण इतिहासामध्ये आज पहिल्यांदा लाडकी बहीण म्हणजे महिलांचाही सहभाग, स्वतः महिला बैलगाडीवर बसणार आणि त्यांचीही एक गट पळणार आहे। म्हणजे इतिहासामध्ये ही पहिल्यांदा होणार आहे। आणि महिलांचा या खेळाकडे जास्त ओढा व्हावा किंवा जास्त संख्या वाढावी महिलांची, म्हणून आम्ही खरं हा केलेला एक प्रामाणिक प्रयत्न। त्यांच्यासाठी काय बक्षीस आहे? त्यांना प्रत्येक नाही असं नाही, प्रत्येक सहभागी महिलेला आम्ही रोख पारितोषिक आणि चषक देऊन सन्मान करतो। आणि त्यातली जी पहिला नंबरची महिला येणार आहे ती सुद्धा फॉर्च्युनरच्या दिशेने वाटचाल करणार आहे। कदाचित एखादी महिला, ती पहिली आलेली महिला सुद्धा आज फॉर्च्युनरची विजेता होऊ शकते। बक्षीस कशा पद्धतीचे आहेत आणि त्याचं वितरण कुठे होणार आहे? आज खरं ही जर सगळी गर्दी बघितली, आज प्रथम प्रामुख्याने मी सांगेन की 2 फॉर्च्युनर, 2 थार, 7 ट्रॅक्टर आणि 150 टू व्हीलर इथे आहेत। पण आज ही गर्दी बघितली तर आज एका फॉर्च्युनरचा फायनल हा शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये 3 वाजता होणार आहे आणि दुसऱ्या फॉर्च्युनरचा निकाल जवळ रात्री 10 किंवा 11 वाजतील संध्याकाळचे। त्यामुळे बक्षीस समारंभ इथं होणं शक्य नाही। पण आमची एक प्रामाणिक भावना होती की माझी असेल किंवा आपल्या शिवसैनिकांची असेल की जे विजेते शेतकरी आहेत, 2 फॉर्च्युनर, 2 थारचे, 7 ट्रॅक्टरचे,
ह्यांचा सन्मान जो आहे तो शासनाच्या दरबारामध्ये झाला पाहिजे. म्हणून आता मी भाषणामध्ये शिंदे साहेबांना मी मागणी करणार आहे, आमच्या शेतकऱ्यांचा सन्मान हा मंत्रालयाच्या पुढे शासन दरबारात व्हावा. आणि खरोखर पक्षप्रमुख आमची ती मागणी मान्य करतील आणि हा सन्मान सर्व फॉर्च्युनर असेल, थार असेल, हा सर्वांचा सन्मान आम्ही मंत्रालयाच्या पुढे करणार आहोत. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आयडी आहे akl gavkari@gmail.com.